आई. आई मी ऑफिसमधून आत्ताच निघाले. हो आई, ॲक्च्युली आज थोडं लेट झालं. ओव्हर टाईम करते ना आई. खूप उशीर झालाय मला माहिती आहे. हो माझी शेवटची बसही आज सुटली आहे. मला माहिती आहे खूप रात्र झाली आई, पण मी शोधेन, काही ना काही मिळेलच मला. तू काळजी नको करूस. बरं आई, ठीक आहे. ओके बाय बाय. आज तर मजा आली मित्रा. मित्र मला चढलीये. मला रस्त्यावर मुलगी दिसते मित्रा. अरे राजू, मला पण एक मुलगी दिसते यार. संजय गाडी थांबव मुलीजवळ. अरे जाऊ दे ना यार. कसं जाऊ देऊ, गाडी थांबव. कोण आहात तुम्ही? मॅम एकटा एकटा कुठे निघाला? हरकत नसेल तर आम्ही सोडायला येऊ. नो थँक्यू, मी जाईन. आमच्या सोबत चल. हो तर पैसे घेऊन टाक. माझ्याशी नीट बोलायचं, नाहीतर पोलिसांना फोन करेन. पोलिसांना बोल. अरे सोड माझा हात. चल सोडा म्हणते ना. पोलिसांना सोडा फोन मला. कर. चल अरे, पकड. सोडा मला. सोडा माझा हात. चल सोडा म्हणते ना. सोडा 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 माझा हात. चल. काय जबरदस्ती करताय मला? अरे जाऊ सोडा दे. माझा हात. दाखवतो सोडा तुला म्हणते मी. ना मला. ए, जाऊ अरे दे. तुम्ही काय करताय? चल, दाखवतो सोड तुला. मला. सोड म्हणते ना मला. सोड चल, माझा हात. सोड ना. चल. चीफ, ज्याने आपल्याला फोन करून कळवलं त्याने हीच जागा सांगितली. बघूया. चीफ, ती बघा. लेट्स गो. चीफ, शी इज अलाइव्ह. ही अजून जिवंत आहे पण बेशुद्ध आहे. हिची अवस्था पाहून तर वाटतंय की बहुतेक कोणीतरी हिच्यावर बलात्कार केलाय आणि मग हिला इथेच टाकून पळून गेले. शायना, ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलव आणि या मुलीला हॉस्पिटलला पोहोचवण्याची व्यवस्था कर. येस चीफ. साहिल,
अभि मला वाटतं की इथेच आजूबाजूला आपण झडती घ्यायला हवी. आपल्याला नक्कीच काही ना काही पुरावे मिळतील. लेट्स गो. हॅलो, ॲम्ब्युलन्स. इथे काही खास नाही सापडलं. नाही अभिनव, खास तर सापडलंय. हे बुटांचे ठसे पाहिलेस? एक नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या बुटांचे ठसे आहेत. याचा अर्थ हा होतो की इथे एक नाही, एकापेक्षा जास्त व्यक्ती आल्या होत्या. पण हेही शक्य ना की हे ठसे इतर प्रवाशांचे असतील. हो, हे पण होऊ शकतं. असो, बघूया अजून काय पुरावे मिळतात. लेट्स गो. चीफ, हे नक्कीच गाडीच्या टायर्सचे ठसे आहेत. शक्य आहे की याच गाडीत त्या मुलीला इथे आणलं गेलं असेल. शक्य आहे. हे बघा, हेही टायरचेच ठसे आहेत, पण एखाद्या छोट्या गाडीचे नाही आहेत. हे एखाद्या ट्रक किंवा टेम्पोच्या टायर्सचे ठसे आहेत. पण चीफ, एक गोष्ट कळत नाहीये. जर इथे कोणी आलं होतं तर त्याची नजर या मुलीकडे कशी नाही गेली? शक्य आहे अभि की रात्रीच्या काळोखात त्याला काही दिसलं नसेल आणि तो इथून निघून गेला असेल. साहिल, या सगळ्या टायर मार्क्सचे फोटो घेऊन ठेव. साहिल, हे सगळेच फोटो मला लवकरात लवकर हवेत. ओके चीफ. एक मिनिट साहिल. चीफ, हा तर एका मोठ्या गाडीचा हेडलाईटचा तुकडा. यांना काय झालंय डॉक्टर? इट्स अ गँग रेप. 2 किंवा 3 किंवा त्याहून जास्त. हे तर मेडिकल रिपोर्ट आल्यावरच कळेल. मला वाटतं ही शुद्धीवर येते. काय झालं होतं तुझ्यासोबत? तू घाबरू नकोस. तू अगदी बरी आहेस आणि आता एका हॉस्पिटलमध्ये आहेस. काय झालं होतं तुझ्यासोबत? घाबरू नकोस. सांग, काय झालं होतं तुला? नाही, सोडा मला, सोडा, सोडा, सोडा मला, सोडा मला. रिलॅक्स. सोडा मला. हे बघा, पेशंटची अवस्था बरी नाहीये. तुम्ही आता तरी बाहेर जा. पण डॉक्टर, ती प्लीज, मी सांगितलं ना, आता तुम्ही बाहेर जा प्लीज. ओके डॉक्टर. सांगितलं ना मी. सिस्टर. येस मॅडम. इंजेक्शन तयार करा प्लीज प्लीज. सगळं व्यवस्थित होईल. कूल कूल कूल. शांत सोडा मला. शांत. सगळं व्यवस्थित.
मुलगी कशी आहे? तिला धक्का बसलाय. इट्स अ केस ऑफ गँग रेप. म्हणजे आपला संशय खरा ठरला तर? काही सांगितलं तिने? साहिल ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. डॉक्टर काय म्हणतायत? कधीपर्यंत बरी होईल ती? काही विशिष्ट अवधी तर नाही दिलाय. 2 तासही लागू शकतात किंवा त्यापेक्षा जास्तही. म्हणजे जोपर्यंत ही मुलगी बरी होत नाही तोपर्यंत आपल्याला इथेच वाट बघावी लागेल. याद शी इज नॉर्मल. आता तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारू नका ज्याने पेशंटला त्रास होईल. तू ठीक आहेस? हे बघ, घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आम्हाला सांग, काय झालं होतं काल तुझ्या सोबत? सांग, काय घडलं होतं तुझ्या सोबत? त्या दिवशी मी ऑफिस मधून घरी जात होती आणि अचानक काही लोक माझ्या गाडी घेऊन माझ्याजवळ आले. चल सोडा चल सोडा मला, चल. सोडा मला. पोलिसांची धमकी देतेस हा? मी कोणाला फोन नाही करणार. शपथ घेते, मी नाही कोणाला फोन करणार. जाऊ द्या मला. माझी चूक झाली खरंच. आय एम सॉरी. प्लीज मला जाऊ द्या. माझ्या आईचं माझ्याशिवाय कोणी नाहीये. माझ्या बहीण भावांचं माझ्याशिवाय कोणी नाहीये. प्लीज. अरे विनोद यार, काय करतोयस? सोड ना तिला. सोडून दे म्हणजे काय? पोलिसांची धमकी देते मला हा? पोलिसांची? हा? प्लीज मला जाऊ द्या. तू कितीही ओरडलीस तरी तुझा आवाज ऐकणारा इथे कोणी नाही. सोडून दे ना यार तिला. चॉप. आधी हिला माझी राणी बनवतो. चल 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 सांगतो तुला. सोडा माझा हात. सोडा म्हणते ना मला. जाऊ दे रे. दाखवतो तुला तुम्ही मी. काय करताय? पोलिसांना फोन करते काय? चल दाखवतो तुला. सोड माझा हात. गावतो होतो तुझा. चल चल आतमध्ये चल. त्यानंतर मला आणखी काही आठवत नाही. ते दिसायला कसे होते? नाही मला सोडा. नाही मला सोडा. नाही मला सोडा. नाही सोडा मला. हे बघा, सोडा मला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पेशंटवर जास्त दबाव नका टाकू. हे बघा डॉक्टर, जर आम्ही उशीर केला तर अपराधी आमच्या तावडीतून निसटेल. तुम्ही प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. हे बघा, मी तुम्हा लोकांना काहीही विचारण्याची परवानगी नाही देऊ शकत. माझ्याकरता यावेळी माझ्या पेशंटला बघणं जास्त गरजेचं आहे, तुमची ड्युटी नाही. सॉरी डॉक्टर, काय करावं, आमच्या कामाचं स्वरूपच असं आहे. एनिवेज, जेव्हा याचे रिपोर्ट्स येतील तेव्हा प्लीज तुम्ही आम्हाला इन्फॉर्म कराल का? ओके, लेट्स गो. थँक्यू डॉक्टर. ओके. अजूनपर्यंत संध्या धक्क्यातून नाही सावरली आहे आणि जोपर्यंत ती त्या मुलांबद्दल नाही सांगणार आपण त्यांना पकडायचं कसं?
आपल्याकडे एकही पुरावा नाहीये आणि एकही पुरावा नसताना आपण काय करायचं? साहिल, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती स्वतःची कहाणी स्वतः सांगते. बस आता फक्त ती कहाणी वाचायला हवी. चीफ, शायना, काय झालंय? एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आलीये. संध्यावर 4 नाही तर 5 लोकांनी रेप केला होता. तिच्या शरीरावर अशा बोटांचेही ठसे आहेत ज्यावर मोबिल ऑइल आणि ग्रीस लागलं होतं आणि त्याच हातांनी संध्याचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्नही केला होता. मोबिल ऑइल आणि ग्रेस. अभिनव, तुला आठवतंय जेव्हा घटनास्थळाची झडती घेत होतो आपल्याला तेव्हा छोट्या टायर्सच्या बरोबरच मोठ्या टायर्सच्या गाडीचे ठसेही दिसले होते. शक्य आहे की त्या ठिकाणाहून एखादं मोठं वाहन म्हणजे टेम्पो किंवा ट्रक गेलाच नाही तर थांबलाही असावा आणि त्या गाडीचा ड्रायव्हर पण या गुन्ह्यात सामील असू शकतो. आणि तिथून जो आपल्याला हेडलाईटचा तुकडा मिळाला तो हेडलाईट. एक गोष्ट नक्की की विदाऊट हेडलाईटच्या रात्रीच्या वेळी हायवेवर गाड्या चालू शकत नाही. म्हणजे त्या ड्रायव्हरने आपल्या ट्रक किंवा टेम्पोचा हेडलाईट नक्की चेंज करून घेतला असेलच. अभिनव, साहिल, तुम्ही त्या हायवेच्या प्रत्येक मोठ्या गॅरेज, प्रत्येक ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरवर जाऊन चौकशी करा आणि माहिती काढा की त्यावेळी कोणी आपल्या गाडीची हेडलाईट बदलवली होती. मूव्ह. कोण आहेस तू? कमांड फोर्स. मला नका मारू, मी काय मला नका मारू, मी काही नाही केलं, मी काही नाही केलं, मी कुठल्याही मुलीचा बलात्कार नाही केला. हा प्रेमाने नक्कीच नाही बोलणार. याला इतकं मारा की स्वतःहून सत्य काहीतरी ओकेलच. मारा ह्याला. बोल तुझे साथी कुठे आहेत? मला नका मारू, सांगतो सांगतो सांगतो. माझा ट्रक पंक्चर झाला होता. मी त्याचा टायर काढला आणि माझ्या हेल्परला ते पंक्चर काढायला पाठवून दिलं. टपरी लावली, नट बोल्ट या बसल्या.
ग्रीस आणि मोबिल लावून त्याला पक्क केलं तेव्हाच मी बघितलं एक घर ज्या 4 मुलं आणि 1 मुलगी जंगलाच्या दिशेने जात होते. मला संशय आला साहेब. मी त्यांचा पाठलाग केला आणि मी जेव्हा तिथे पोचलो तेव्हा मी बघितला अरे बापरे, इथे तर रासलीला चालली. 1 मुलगी आणि 4 मुलं. हा काय प्रकार आहे? वाटतं नक्कीच त्या मुलीने जास्त माल घेतला असणार. अरे हा कसला विचार करतोयस? हा विचार केला पाहिजे की त्या वाहत्या गंगेत मी कसा हात धुवे. काय प्रकार आहे हा? काय चाललंय? दिसत नाही काय झालंय? डोळे नाहीत का? डोळे तर आहेत, पण आता विचारणार नाही, बोलणार. मी तुम्हा सगळ्यांना बघितलंय. जर तुमची इच्छा असेल की मी हे सगळं कोणालाही सांगू नये तर मला पण ही काय माझी बायको लागून गेली आहे हा? तू ही हात साफ करून घे जा. जा, जा. साहेब मी नशेत त्या पोरीला धंदेवाली समजलो. माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली साहेब जेव्हा तो मुलगा मला म्हणाला तिला मारून टाक. मग मजा आली. काय मग कसं काय? आता तू माझं काम कर, तिचा गळा दाबून टाक. काय म्हणालस? काय काय, एक तर तू तिचा गळा दाब, नाहीतर मी माझं ट्रिगर तरी दाबतो. ती मुलगी उचलून आणली आहे तिला, अजून काही? मग तुम्हीच का नाही मारत? मारू तर मी तुलाही शकतो, तुलाही. चल एक. हो हो. नेग. नेग. साहेब मुलांना दाखवायला मी एकदा गळा दाबला. मुलगी तडपडली पण होती. त्यानंतर फक्त दाखवण्यासाठी मी तोपर्यंत तिच्या गळ्यावर हात ठेवला जोपर्यंत ती मुलं जात नाहीत. ती मुलगी जिवंत होती साहेब. जिवंत होती तरीही तू तिला तिथे तसाच सोडून आलास मरण्यासाठी? साहेब मी खूप घाबरलो होतो. माझं डोकं शून्य झालं होतं. काय बरोबर काय चूक मला काही कळत नव्हतं.
पण मी ट्रक घेऊन गेलो मात्र होतो. मला चालवता येत नव्हतं. थोड्याच अंतरावर मी ट्रकला झाडावर ठोकलंय साहेब. दिसायला कसे होते? दिसत कशी होती ती मुलं? मी नशेत आणि रात्रीच्या काळोखात मला काही पण धड दिसत नव्हतं साहेब. गाडी कोणती होती? गाडीचा नंबर काय होता? एक मोठी गाडी पांढऱ्या रंगाची. तिचा नंबर MH 04 AS 2099 होता साहेब. हा बघ आला. मार. नको. असं तोंड पाडून का उभा आहेस? तू बातम्या बघितल्यास? बातम्या? बातम्या? कसल्या बातम्या? बातम्यांवर सगळं काही आलंय. काय सांगतोयस? मी तुला नको म्हणालो होतो. सोड तिला पण नाही. मजा तर तू पण मारलीस ना. आता गप बस. तू गप. अंगात आग तुझ्या लागली होती. उगाच मीही होरपळलो गेलो. तुला हिरो बनायला कोणी सांगितलं होतं? गन दाखवत फिरतोस. उतरवले असतात त्याच्या डोक्यात 6च्या 6. आता तू एक शब्द जरी बोललास ना तर गनच्या 6च्या 6 तुझ्या छाताड्यात घालीन. अरे चुप कर आणि विचार कर करायचं काय आहे. जोपर्यंत ही केस थंड होत नाही ना आपल्या सगळ्यांना अंडरग्राऊंड व्हावं लागेल. कळलं? ज्याला जिथे जागा मिळेल लपून राहा सगळे. शक्य झाल्यास तर शहरही सोडून जा. अरे पण मी नाही सोडू शकत ना यार. आई बाबांना काय सांगणार? मग मर इथेच. जरा मोबाईल दे तुझा. मोबाईल दे. हे काय करतोयस? तुझं मन खूप हळवं आहे. तुझ्यावर तर अजिबात विश्वास नाही करू शकणार. म्हणून तुझे सगळे नंबर्स डिलीट करतोय. दर आपण आम्ही कमांड फोर्स मधून आलोय. आम्हाला तुमच्या मुलाला भेटायचंय. पण त्याने केलंय काय? तुमच्या मुलाने त्याच्या मित्रांबरोबर तुम्ही जे काही बोलताय त्यावर माझा विश्वास नाहीये. माझा मुलगा असं किळसवाणं काम कधीच करणार नाही. बघा सगळ्यांना आपली मुलं सद्गुणीच वाटतात. हे बघा मुद्दा तो नाहीच आहे. माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अच्छा मग ही सारवासारव कशाला करताय? भेटू दे ना तुमच्या मुलाला. चालेल या माझ्या मुलाला भेटा. संजय 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 माझ्या बाळा. साईद संजय बाळा हे तू काय करून घेतलंस बाळा. बाळा संजय बाळा माझ्या बाळा. अहो बोला ना काय झालंय? इज नो मोर. संजय
संजय. मिस्टर भारद्वाज, सावरा स्वतः आला. मिस्टर भारद्वाज, आज जे काही घडलंय ते संजयच्या वाईट संगतीमुळे घडलंय. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला मदत करावी, जेणेकरून त्या अपराध्यांना आम्ही पकडू शकू. म्हणून प्लीज सांगा आम्हाला, संजयचे मित्र कोण कोण होते? संजयने कधीच त्याच्या कोणत्याच खास मित्राचा उल्लेख नाही केला आणि आम्हीही कधी त्याला त्याच्या मित्रांबद्दल विचारलं नाही साहेब. हा तर बघावं तेव्हा अभ्यासच करायचं साहेब. भारद्वाजची आठवण बघा, कदाचित कधीतरी हा बोलला असेल. प्लीज थोडं नीट आठवून बघा. चला कालच्या बद्दल सांगा. काल रात्री जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा काहीतरी सांगून गेला असेल. कुठे चाललाय, कोणाला भेटायला निघालाय? मला म्हणाला राजूकडे बुक आणायला चाललोय. राजू कुठे? कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये. चीफ, संजयच्या कॉल हिस्ट्रीचा मेल आलेला आहे. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत 3 असे नंबर आहेत ज्यावर खूप बोलणं झालं आहे आणि हे 3ही नंबर्स आता बंद आहेत. सर चेक कर, हे नंबर कोणाचे आहेत आणि कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहेत ते. ओके चीफ. चीफ, त्या हॉस्टेलमधून एका मुलाचा पत्ता मिळालाय. त्याचं नाव राजू आहे आणि तो साताऱ्याचा आहे. हा त्याचा फोटोग्राफ आणि हा त्याचा नंबर. यावर मी कॉल करून बघितलं पण हा नंबर बंद आहे. आणि यापुढे हा नंबर कधीही सुरू होणार नाही, कारण त्या लोकांनी आपले नंबर बदलले आहेत. चीफ, त्या 3ही नंबरवर एका दुकानाचा पत्ता आहे आणि ते दुकान संजयच्या मामाचं आहे. संजयची घनिष्ठ मैत्री होती त्याची. चला साताऱ्याला. अभिनव, मला पूर्ण विश्वास आहे की तो राजू इथे गावातच कुठेतरी लपलेला आहे. या मुलाला कुठे पाहिलं नाही? आपण तिथे बघूया. एक्सक्यूज मी. एक मिनिट भाऊसाहेब. याला कुठे पाहिलंय? राजू, पकडा पकडा त्याला.
अरे या घाबऱ्याचा फोन आला. हा हॅलो, काय झालं? अरे यार, माझं गाव मला लपायला योग्य नाहीये. सगळे विचारतायत कोणत्या सुट्टीवर आलायत. कॉलेज तर सुरू आहे, उत्तर देताना वाट लागते यार. तू एक काम कर, तू इकडे ये. इथे दूर दूर पर्यंत कोणीच नाहीये. पण कुठे येऊ? अरे विनोदच्या काकांच्या फार्म हाऊस वर. इथे पोलिसच काय, पोलिसांचा बापही नाही येऊ शकत. पण हे फार्म हाऊस आहे कुठे? अरे तिथेच, जिथे पहिल्यांदा आपण मस्त मजा केली होती. मी येतो. राजूचा फोन आला होता. काय म्हणाला तो? म्हणाला की इथे येतोय. तो येतोय की तू बोलवलंस त्याला? अरे तो म्हटला की गावी त्याला लोकांना उत्तर देता देता वाट लागली आहे. तुम्ही सगळे फट्टू आहात. केव्हा आला तो फोन त्याचा? 5 तास झालेत. अरे आता तर तो इथे पोचतच असेल. येऊ दे त्याला, बघून घेऊ काय ते. हो आलास तू? हो यार. अरे मग इतका घाबरला काय? आलो तरी ते. थांबूस आपला आधी. अरे तुला माहितीये, मला शोधत शोधत कमांड फोर्स तिथे पोहोचली होती. काय बोलतोयस तू? हो यार, त्यांच्यापासून वाचून मी इथपर्यंत कसा पोहोचलोय मलाच माहितीये. अरे तू ही गोष्ट मला आधी फोनवर का नाही सांगितलीस? आणि ते जर तुझा पाठलाग करत इथे पोहोचले तर मग? पोचले तर नाही, पोचलेले आहेत. तुला काय वाटलं होतं की कमांड फोर्सच्या हातून तू वाचून पळून जाशील? हा, जर कोणी हल्ल्याचा प्रयत्न केला तर या ऑफिसरला गोळी घालीन. तुमच्या गन्स खाली ठेवा. तू माझ्या निशाण्यावर आहेस. ड्रॉप युअर गन. मी सांगतोय गन खाली ठेवा. अभिनव, गन खाली ठेव. गन ठेवा खाली. तू पण ठेव रे. काय वाटलं हा? आमच्या हातून सुटून पळून जाशील? मला सोडा, माफ करा. माफ करू? घेऊन चला यांना. चाल. बस साहेब. चीफ, या सगळ्यांनी आपला गुन्हा कबूल केलाय. ये. चल उठ रे. चल उठ रे. चल उठ. चल. संध्या, या तिघांना तू ओळखतेस? हेच ती मुलं आहेत. घाबरू नकोस, जा. आम्ही आहोत ना. संध्या, पुढे जा. बघ.
आवर स्वतःला. हं? संध्याचे घाव आम्ही भरू नाही शकत, पण कमी नक्कीच करू शकतो. तिची हिंमत वाढवून, तिला आधार देऊन. पण आपला ढोंगी समाज अशा मुलींच्या प्रती सहानुभूतीने वागण्याऐवजी अशा मुलींचा अवैर करतो, धिक्कार करतो. हे चुकीचं आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, अशा मुलींबद्दल सहानुभूती बाळगा, त्यांना प्रोत्साहन द्या, हिंमत वाढवा, त्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करायला मदत करा आणि सुरक्षित राहा.